ऐका ना, लय निवांत बसले इथं. बसलो होतो तर म्हणलं आता 2-4 दिवस झाले हिचा पत्ताच नाही. कुठं गावाला गेली का काय झाली? कुठे गेली? गावाला नव्हते, घरीच होते. हं? लय कंटाळा येतो, म्हणजे टेन्शन होतं थोडंसं मला. शेण? टेन्शन होतं मला आलेलं थोडं. मग गेलं? नाही हाय, हे त्याच्यासाठी घरात बसलेली होती मी. हा. पण आज काही राहायलाच नाही गेलं. ते टेन्शन डोक्यातच होतं. म्हटलं तुम्हाला जाऊन भेटूनच येते आज. पुढं भेटणं होतं नाही होतं. का मग मला मारायचंय का तुला? मरायचं दोघांना नाही, पण अचानक काय सांगता येतं, आता जीवन आहे ज्याचं नाही त्याचं. नाही, पण मग एवढं पार काठावर विषय आणायचा याचं कारण काय? इथं बसा, मी तुम्हाला सांगते. उभं राहून पाय दुखन. काळजी कोणाला नाही, मालाची शेवट. मग कोण करील? जीव होती तिला तर नाही काळजी. तिने दिलं सोडून वाऱ्यावर. तर मी उरले तर मलाच घ्यावं लागणार ना काळजी. पण आता इथून पुढे मी नाही घेणार काळजी, असं समजायचं. का पण? मुद्दा बोलायचा तुम्हाला आज सांगते मी. या बा, हं. आता एवढा दिवस आपण सोबत होतो, हो. पण काही गोष्टी अशा आहे की त्या पुढे चालून मलाही अडथळा आणि तुम्हालाही अडथळा. मला नाही अडथळा आणि तुलाही नाही अडथळा येऊन देणार नाही. अडथळा असं समजायचं. पुढं माग आहे ना, माझं लग्न होईल चांगल्या ठिकाणी, हा. किंवा त्या लोकांना काही समजल. आणि तुमचं ऑलरेडी मध्ये आहेच पहिलं लग्न. तिला जर काही गोष्टी कळाल्या आपल्या, तुम्हालाही लोक नावं ठेवतील, तुमचे नातेवाईक नावं ठेवतील की ह्या वयात हा काय वागतोय. इज्जत जाते ना घरच्यांची. आणि मलाही नावं ठेवतील म्हणून तुला नवताना सोडून म्हाताराच पाटला का? बाळले का? तुमचा स्वभाव चांगला होता, तुमचं बोलणं वागणं चांगलं होतं. आणि तिसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची, तुमच्याकडे प्रॉपर्टी होती. तिसरी बरं का ती गोष्ट. पहिली पण नाही, पहिली तुमचा स्वभाव ते चांगले, तुम्हाला सांभाळलं, तुम्हाला जीव लावला, सगळ्या गोष्टी वेळेवर दिल्या. पण तिसरी गोष्ट आहे ना, थोडी माझी लालूच वाढत गेली. मग ती मला कळायला लागलं. मग तुमच्याकडे प्रॉपर्टी पाहून मी तुमच्याकडे एवढे दिवस राहिली, पण आता तुमची प्रॉपर्टी पण नाहीये. आणि वरतून तुम्हाला लोकही नावं ठेवतील, मलाही ठेवतील. मी विचार केला त्या गोष्टीवर. उद्या माझं पण होईल आणि तुमचं नातेवाईक तुम्हाला हाकलून देतील घरात, तर मला सांभाळावं लागल. म्हणून आज हे स्टॉप करू आपण इथंच नातं. म्हणजे हे स्टॉप करण्याला कारणीभूत फक्त लालूच आहे, लालूच. लालूच नाही. असंच म्हणावं लागल. मग याच्या अगोदर का ग? काय याच्या अगोदर लोक नाव ठेवायला तयार नव्हते का? ठेवत होते ना, लोक ठेवत होते. तुमचे नातेवाईक जास्त ठेवायला लागले नाव आता. मी आता गावातून आले ना, चर्चा चालू होती मला बघितल्या. आणि तुमची ती पहिली बायको आहे ना, तिला जर समजलं तर तिचा जीव काय म्हणाल, तिचा आत्मा जळल ना माझ्यामुळं. मी पण एक स्त्री आहे, ती पण एक स्त्री. तर दोघी स्त्रीला बरोबर नाही. तिचं पण आयुष्य कुठंतरी खराब होईल, तुमचं होईल, माझं होईल. तुमच्या दोघांपेक्षा माझं जास्त होईल, कारण माझं होईल ना अजून लग्न. पुढं मला अडथळा येईल ना. प्रॉपर्टी काय करू मी आता? जेवढी तुमच्याकडनं मला प्रॉपर्टी घ्यायची होती ती मी घेतली पण, खाल्ली पण, झाली पण. म्हणजे काय संपवली? संपली. त्याच्यात काय लागतं? असं थोडंच आहे. संपली प्रॉपर्टी. आता आहे ना, मी चांगल्याच्या शोधात आहे. म्हणजे चांगल्याच्या शोधात म्हणजे ना, तसं नाही, प्रॉपर्टी नाही, एक माझा जीवन साथी जो मला सांभाळल, माझे शौक पूर्ण करल, माझ्या वयातला, पुढं चालून माझी काठी बनल तो. आता तुमची काठी मी बनते, त्याचा उपयोग नाही ना. म्हणून एक जुनी म्हण आहे, जोपर्यंत मांस तोपर्यंत आहे गोड घास. मी घासापर्यंत नाही जाणार. मी करल ना तर डायरेक्ट लग्नच करेल. तो घास खाईल, मी देईल, हे नाही ठेवणार मी. प्रश्न आहे कितीही लग्न केले, कितीही मोठा केला, हा, पण जेवण केलेलं पहिल्या पत्रावळीवर मीच. मग ते केलं ना, तुम्हाला माहिती, मला माहिती, जगाला नाही माहिती ना. जगाला माहित नाही ना. मैत्रीण होती तुमची, माझी अजून आहे, मी संपवली नाही लगेच. फक्त जी लय खोलपर्यंत होती आपली, ती आजपासून स्टॉप होईल, आजच्या तारखेपासून. आणि उद्यापासून नवीन वर्षाची नवी सुरुवात काय होईल, तुमचं माझं फक्त एक जवळचं नातं राहील, की फक्त एक असं म्हणजे मित्र मैत्रीण, एक काहीतरी जवळचं नातं राहील. एकमेकावरचा हक्क सुटला समजायचा. हा, तेच समजायचं. हक्कानं आपण जे बोलत होतो ते घेत होतो तो विषय काहीच नाही. उद्या मी तुमच्या घरी येईल तर त्या अर्थाने नाही ना, तुमच्या बायकोला भेटल तर त्या अर्थाने नाही भेटणार. तिला एक मी माझी बहीण म्हणून भेटल. आजपासून आपला संबंध नाहीये, इथून पुढे आपला संबंध तुटलाय हेच सांगण्यासाठी मी कॉल करत होते. कॉल लागला नाही म्हणून डायरेक्ट समक्ष भेटले, समक्ष बोलून दिलं. उद्या नको म्हणायला की माझ्या प्रॉपर्टीवर प्रेम केलं, माझ्यावर प्रेम केलं नाही. प्रॉपर्टी सोबत, माझ्या प्रॉपर्टीसाठी माझ्या म्हणजे सोबत राहिली.
बाकी गोष्टीमुळं नाही. जो तिराईत तुम्हाला येऊन सांगाल त्याच्या आधी मी स्वतःच येऊन सांगितलं, कारण तिराईत सांगाल ना तो मीठ मिरची लावून सांगाल, तर मी मीठ मिरची नाही, जे आहे तेच ओरिजिनल सांगितलं. त्याच्यामुळे आजपासून इथं स्टॉप. मी चालले माझ्या रस्त्यात, तुम्ही जा तुमच्या रस्त्यात. हे बघ एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, वचन द्यावा तर पूर्ण, प्रेम करावं तर पूर्ण, माया लावावी ती पूर्ण. असं अर्ध्या डोंगरामध्ये जायचं, निम्या रस्त्यामध्ये एकमेकाची तटातूट करायची, हे तुला शोभलं नाही. कोणी पण मान्य नाही होणार याला, कोणीच नाही मान्य होणार. कारण दिली मी साथ तुम्हाला, जिथपर्यंत साथ द्यायची तिथपर्यंत साथ पण दिली, नातं पण निभावलं, सगळ्या गोष्टी हँडल पण केला. पण आज मला ते चुकीचं दिसतंय. मला स्वतःच्या बुद्धीलाच नाही पटत की मी चुकीचं वागते. ते तुम्हाला पण तसं समजूनच घ्यावं लागेल, कारण वयाचं पण अंतर आहे आपल्यात. आणि पुढं मागं माझे लग्न होईल, माझे आई वडील आहे, तुमची बायको आहे, तुमचा प्रपंच आहे, तुमचे नातेवाईक आहे. त्रास नको आपल्या दोघांमुळे बाकीच्यांना. एक खरं सांगतो तुला, बस जगात जन्माला आले तू एकदम अतिउत्तम, आणि पार घरापर्यंत एवढं सुविचार इतकं खरं सांगण्याकरता, आणि जेणेकरून 2 दिवसानं तुला किंवा मला त्रास होणार आहे, तो त्रास अगोदरच आपण जाळून टाकावा. वा वा, मानलं तुला. हा, त्रास झाला असता ना आपल्या दोघांमुळे बाकीच्यांना, म्हणून हा स्टॉप आणि इथेच करू. मी सुद्धा पूर्णविराम देतो आणि तुझ्या शब्दाला मान देतो. आजपासून फक्त मैत्री, आणि ते बी फक्त तोंडापुरती. ते पण आनंदात राहू ना आपण, बस. तुम्ही मी. नावच आपला आनंद आहे, हा. तर टेन्शन नाही. तर असा विचार सांगणारी जगात एकमेव मुलगी फक्त तूच. चालेल, येऊ तुम्ही नका येऊ, मी जाते. तुम्ही तुमचं घर आहे, मी तुम्ही घरात जातो असं. मी पण जाते. बाकी खरं सांगावा तर तुझ्यासारख्या मुलीने, हम्म. तुला त्रास नको, मला नको, कोणाला पुन्हा तुझ्या भविष्यातही नको. आणि नाही तर माझ्या डोक्यात तोच विचार होता, शक्यतो प्रॉपर्टी तर संपलेली आहेच आपली, हां, आणि वय संपलंय, ताकदही संपली, वगैरे वगैरे सगळंच संपलंय. हां, त्याच विचारात होतो. पण शक्यतो तुझ्या ठिकाणी दुसरी असती ना, तिकडची तिकडंच कट्टी घेतली असती, गेली असती. आणि सांगितलं सुद्धा नसतं तिकडे, कधीतरी लग्न, कधीतरी संसार, कधीतरी. पण तू समजून सांगायला आली ना, शेवटचं राम राम. चला मी जाते मग. हो, बाय. काळजी घ्या. बिंदास एकदम. बाय. चालले मी. आयला काय मुलीनं एकदम सोयीस्कर येऊन सांगितलं, पुन्हा राग भरली नाही. काही भांडण करतात आणि मग प्रेमात अंतर पाडतात किंवा तटातूट करतात. ही घरी आली व्यवस्थित सांगितलं, उद्याचा त्रास तिनं आजच सांगितल्या बरोबर माझ्या डोक्यात उजाड पडला का ही मुलगी एकदम खरं बोलती नाही, म्हणजे खरं काळजामध्ये सुद्धा ते वातावरण बिंबलं आणि खरं वाटलं. वा, माझ्या डोक्यात जे खास बिंबत होतं ते आज नाहीसं झालं. आपणही बी सुखी झालो.